one day I walk on water. Mary, did you know that your baby boy would save our sons and daughters? Did you know? एसी चर्च नंदुरबारच्या वतीने आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या सकाळच्या मनन चिंतनात जे गाणं आपण ऐकत आहात त्याचा भावार्थ असा की मरिया प्रभू येशू ख्रिस्ताविषयी गीत गायन करते. जसं तिने स्तोत्र रचलं त्या गीताला किंवा त्या स्तोत्राला या गीतामध्ये वर्णन केलेलं आहे. तर प्रभू आपणाला आशीर्वाद देव. आपण आपल्या विजय संगीतातून एक गीत गाणार आहोत. विजय संगीत गीत नंबर 94 पतिता ये चल सुची वाया. आणि जर आपण उपासना संगीत हातात घेतलं असेल तर 245 आहे. पतिता ये चल सुची वाया. पतिता ये चल सुची वायाला प्रभु येशू पदास धरी अध सिंधू मधुरितराया ला प्रभु येशू कृपाच तरी प्रभुच्या धरबंद पदा जगदुद्धारक गुरु राजा चान दुजा पथ मुक्ती पदा प्रभु येशू शितीवरी आलाया भगतोची समर्थ सखा अधपाशा जड करी तोडा या मज देईल नित्य सुखा प्रभुच्या धरवंद्य पदा जगदुद्धारक गुरु राजा चान दुजा पथ मुक्ती पदा मनवितो पतित सखा देई अधमुक्ती विनम्र जना मनुनी तो शरणतया जाई प्रभु देईल शांती मना प्रभुच्या धरवंद्य पदा जगदुद्धारक गुरु राजा चान दुजा पथ मुक्ती पदा मनुजांच्या हरी अवज्ञातापा प्रणती करुणा करितो प्रभु पाशी चलत्य जुनी पापा शरणागत तारकतो प्रभुच्या धरवंद्य पदा जगदुद्धारक गुरु राजा चान दुजा पथ मुक्ती पदा. आजचं जे पवित्र वचनाचं मनन चिंतन आहे ते मनन सन्माननीय रेव्हरेंड जयेश पठारे पाळक साहेबांकडून आहे. सोबतच आजच्या दिवसासाठी आपण सहाय्य मागूया. रेव्हरेंड सुनील लोंढे पाळक साहेब, मी तुम्हाला विनंती करतो कृपा करून आपण पुढे या, आरंभीची प्रार्थना करा, त्यानंतर आपण मनन चिंतन घेऊया. आमच्या दयाळू देव बापा, पुन्हा एकदा आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या मनापासून आभार मानतो, कारण की आमच्यावरती पुन्हा नवीन कृपा नवीन दया तू प्रकट केलेली आहेस आणि या जिवंताच्या भूमीवर प्रभू तू आमचं अस्तित्व टिकवलंस.
तुझ्या मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो. देव बाबा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, तुला मान सन्मान गौरव देतो, तुझं आभार मानतो. जितके तुझे आभार मानायला पाहिजे तितके प्रभू आमचे शब्द अपुरे आहेत, कारण की तू आमच्यावरती विपुल करुणा करणारा असा परमेश्वर आहेस. आम्ही चुकलो पडलो तरी प्रभू तू आम्हाला आधार देतोस, आम्हाला सावरतोस, आमच्या चिंता काळजी गरजा सर्व काय तू निवारण करतोस. तुझे आभार मानतो देव बापा. तू आमचं सर्व काळजी चिंता मानणारा परमेश्वर आहेस, आमचा उत्तम मेंढपाळ आहेस, म्हणून आम्ही स्तुती करतो, तुला मान सन्मान गौरव देतो देव बापा. पुन्हा एकदा देवा, आम्ही सर्वजण तुझे दास या नात्याने तुला मनापासून आज धन्यवाद देतो, कारण की तू आमच्या सर्वांच्या प्रार्थना ऐकल्यात आणि चांगला पाऊस दिला देव बापा. आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो देव बापा. तू सर्व मानवजातीची तुला काळजी आहे, पशुपक्ष्यांची काळजी आहे, सर्वांची तू काळजी करतोस, त्याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो देव बापा. पुन्हा एकदा देव बापा, आज या दिवसाला सुरुवात करीत असताना आम्ही सर्वजण तुझ्या हातात येतो देव बापा. जे काय आज तुझ्या पवित्र वचनामधून प्रभू तू आम्हाला मार्गदर्शन करणार आहेस, त्यासाठी विशेष आम्ही तुझे दास रेव्हरंड जे पठारी पाळक साहेब त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करतो देव बापा. आज तू त्यांच्याद्वारे देव बापा पुन्हा एकदा तू आमची भेट घे, आम्हाला आशीर्वाद दे. आणि जे काय दाविदाचा स्तोत्र असो किंवा जे तुझ्या दासाने जे काय स्तोत्रामध्ये त्यांचे अनुभव दिलेले आहेत, गोड कडू जे काय असतील ते सर्व तू यासाठी ठेवलेत की प्रभू त्याकडून आम्ही शिकावं आणि नवीन एक आध्यात्मिक मार्गदर्शन त्यापासून घ्यावं आणि आमच्या जीवनामध्ये पुढं वाटचाल करावी, कुठं सुधारणा करावी, कुठं प्रभू आम्ही चुकलो पडलो, हे सर्व प्रभू देव बापा तुझ्या पवित्र वचनातून आम्हाला दाखवतोस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. त्यासाठी प्रभू आम्ही तुझ्या दासासाठी प्रार्थना करतो देव बापा. तू त्यांना आज सहाय्य कर, आशीर्वाद दे आणि त्यांच्याद्वारे देव बापा पुन्हा एकदा नव्याने तू आमची भेट घे, अशी आमची नम्र प्रार्थना आहे. तद्वरच देव बापाचे प्रियजन आज ऑनलाईन प्रभू तुझं वचन ऐकत आहेत, मनन करतायत आमच्या समवेत, त्यांनासुद्धा आशीर्वाद दे आणि प्रभू त्यांच्याद्वारे देखील तुझा गौरव होऊ दे. आम्ही सर्वजण तुझ्या हातात येतो देव बापा. तुझ्या दासाला तुझा आशीर्वाद दे. ही प्रार्थना प्रभू येशूच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. ऑनलाईन पाहणारे सर्व प्रियजन व उपस्थित असलेले वडील मंडळ, पाळक वर्ग, आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत मी आजच्या मनन चिंतनासाठी सन्मान्य रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब आपलं स्वागत करतो व विनंती करतो की आपण पुढे येऊन वचनाची सेवा करावी. प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. आज सकाळच्या या मननामध्ये स्तोत्रसंहिता 11वा अध्याय आपण काढूया. स्तोत्रसंहिता 11 1 ते 7 ही वचनं आहेत. त्याचा हा मथळा आहे किंवा हेडिंग आहे, सरळतेने चालणाऱ्यांचा आधार. मी परमेश्वराचा आश्रय केला आहे, तर मग तुम्ही माझ्या जीवाला असे का म्हणता की तू पक्षाप्रमाणे आपल्या डोंगराकडे उडून जा. कारण पहा, दुर्जन धनुष्य वाकवीत आहेत, सरळ मनाच्यांना अंधारात माराव्यासाठी दोरीला तीर लावित आहेत. आधारस्तंभच ढासळले तर नीतिमान काय करणार. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे, परमेश्वराचे राजासन स्वर्गात आहे. त्याचे नेत्र मानवास पाहतात, त्याच्या पापण्या त्यास आजमावितात. परमेश्वर नीतिमानाला कसास लावितो, त्याला दुर्जनाचा व आततायी माणसांचा वीट येतो. दुर्जनांवर तो पाशावर पाश टाकील. अग्नी, गंधक व दाहक वारा यांचा प्याला त्यांच्या वाट्यास येईल. कारण परमेश्वर न्यायी आहे, त्याला नीतिमत्व प्रिय आहे. सरळ असलेला त्याचे दर्शन होईल. देवा वाचलेले हे सर्व वचनं आपण सर्वांसाठी आशीर्वादित करू. आपण या दिवसामध्ये या स्तोत्रांचा मननासाठी उपयोग करत असताना या मागील सप्ताहामध्ये प्रभूने ज्या स्तोत्रांमधून आपला सर्वांना आशीर्वाद दिला, आज सकाळी हे 11वं स्तोत्र आहे आणि दाविदाने लिहिलेलं हे स्तोत्र आहे.
कारण त्यामध्ये लिहिलेलं की मुख्य गावासाठी दाविदाचे हे स्तोत्र. आणि दावीद राजा हा मेंढपाळ असतानाही, राजा असताना देखील तो देवाच्या प्रेमाखातर, देव त्याच्याबरोबर आहे याबद्दल, मग देव सर्व परिस्थितीमध्ये, संकटांमध्ये, आजारामध्ये, सर्व विपरीत परिस्थितीमध्ये कसा सहाय्य करता होत आहे त्या प्रसंगाचं तो वर्णन स्तोत्रांमध्ये, गीतांच्याद्वारे तो करतो. आणि ज्यावेळेस ही स्तोत्र आपण वाचतो, मनन करतो, त्यावेळेस आपल्याला त्यामधून पुष्कळ आशीर्वाद मिळतात. या मथळ्याप्रमाणे जे सरळतेने, नीतिमत्वाने, धार्मिकतेने चालण्याचा प्रयत्न करतात त्यांना देव सोडत नाही, टाकत नाही. त्यांचा आधार हा परमेश्वर असतो. आणि मग या स्तोत्राचा जो भावार्थ आहे, परमेश्वर कोणाला कसाच लावतो? जे नीतिमान आहेत, देवाच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करत आहेत आणि परमेश्वराबद्दल, नीतिमत्वाबद्दल ज्यांना ध्यास लागलेला आहे, असं म्हटलं की त्यांना परमेश्वर कसाच लावतो, कसोटीच लावतो. मग हे परीक्षा प्रसंग, कसोटीचे प्रसंग, आपल्यावर येणारे संकट, यामध्ये देव त्या नीतिमान व्यक्तींना, त्या धार्मिकाला कसा वाचवतो हे दाविदाला माहीत होतं. योबाचं उदाहरण त्याच्या डोळ्यासमोर असेल आणि योबाची आलेली परिस्थिती, तो नीतिमान व्यक्ती होता, धार्मिक व्यक्ती होता. आणि त्या धार्मिकपणामुळे देवाने त्याच्याबद्दल एवढे उद्गार त्या सैतानासमोर काढले आणि सैतान खवळला. आणि सैतानाने त्या योबाला परीक्षेसाठी आपल्या स्वाधीन, म्हणजे देवाच्या परवानगीने आपल्या हातामध्ये घेतलं. आणि देवाने त्याला म्हटलं, फक्त त्याच्या जीवाला तू काही करू नको. आणि मग सैतानाने त्याची ही परीक्षा, कसोटी येतपर्यंत पाहिली. एक दिवस त्याच्या जीवनात असा उजाडला की एकाएकी मग मुलं होते, ते एका घरामध्ये जमलेले होते, ते घर कोसळलं, त्या मुलांचा अंत झाला, सर्व त्याचं धन दौलत जी होती ती हिरावली गेली. आणि एक एक वार्ता ज्यावेळेस योबाच्या कानी येत होती, शेवटी योबाने आपल्या मुखातून एकही दोष देवाला दिला नाही. देवाने दिलं, देवाने नेलं, धन्य त्या परमेश्वराचं नाव. शेवटी सैतान कंटाळला, हरला, तो देवाकडे गेला. तो म्हणतो, योब काय तुझं भय फुकट धरतो? आणि मग देवाने त्याचं शरीर त्याच्या हातात दिलं आणि मग त्याच्या शरीराला त्याने जर्जर व्याधी, पीडा लावून दिल्या. खापरीने खाजवत असताना, ह्या यातना सहन करत असताना, विवळत असताना तो योब त्या दुःखामध्ये स्वतःचं आत्मपरीक्षण करत आहे. आणि आपल्याला माहित आहे की पहिला अध्याय आणि मग 42वा अध्याय याची तुलना केली तर योबाची ही आलेली परिस्थिती देवाने उलटून टाकली. जे योबाचं होतं त्याच्या दुप्पट त्याला आशीर्वाद दिला. आणि परमेश्वराने त्या योबावर एवढं काही प्रसंग आणू नये, योब जो नीतिमान आहे, देवाचं भय धरणारा आहे, पापापासून दूर राहणार आहे, अशा व्यक्तीला देवाने नीतिमान गणलं. आज दावीद आपल्या जीवनाबद्दल विचार करत असताना या पहिल्याच वचनामध्ये आपण वाचतो, त्यावेळेस त्याला तो स्पष्टपणे म्हणतो की मी परमेश्वराचा आश्रय केला आहे. तर मग तुम्ही माझ्या जीवाला असे का म्हणता की तू पक्षाप्रमाणे आपल्या डोंगराकडे उडून जा? हा दावीद कुणाशी बोलत आहे? जे त्याचे मित्र आहेत, जे त्याचे सख्य आहेत, त्याच्यावर प्रेम करणार आहेत, त्याला आधार देणार आहेत, त्याचे मित्र मंडळ आहे. आणि हा जो प्रसंग आहे, आपल्याला माहित आहे की शौलाने गल्ल्याथाला मारण्यासाठी ह्या दावीदाला, तो दावीद समोर आला आणि त्याने म्हटलं की मी या गल्ल्याथाला ठार करेल. आणि त्याला ते सोपवलं. आणि हा मोठा विजय मिळवल्यानंतर ज्यावेळेस ते परत आले, त्यावेळेस सगळ्या स्त्रिया, सगळ्या नगरवासीय लोक ते जय जयकार करू लागले. आणि त्या जयघोषामध्ये दावीदाने लाखो व दिले, शौलाने हजारो व दिले. आणि हे शब्द त्या शौलाच्या कानी गेले. शौलाचं पित्त खवळलं आणि तो
दाविदाचा पाठलाग करू लागला. दाविदाला जीवे मारण्यासाठी, त्याचा आतोनात पाठलाग करून त्याला ठार करण्यासाठी हा शौल त्याच्यावर टपलेला होता. आणि म्हणून असं म्हटलंय की ज्यावेळेस शौलाने दाविदाला ठार करण्याचा निर्णय घेतला, त्याच्यावर तो पाळत ठेवू लागला, तेव्हा त्याच्या मित्रांनी ह्या दाविदाला असा सल्ला दिला की तुम्ही पळून जा. आणि आपल्याला माहीत आहे की त्या शौलाच्या क्रोधापासून, त्याच्या रागापासून दाविदाला पळण्याचा, अरण्यामध्ये पळून जाण्याचा हा सल्ला त्याच्या या मित्रांनी दिलेला आहे. म्हणून जे मित्र त्याच्या बरोबर होते ते त्याच्या संकटात, त्या परिस्थितीमध्ये त्याच्या बरोबर आलेले आहेत. आणि ज्यावेळेस ते अरण्यामध्ये लपलेले आहेत त्या ठिकाणी त्यांची एकमेकाबरोबर वार्तालाप चालू आहे. आणि त्या वार्तालापामध्ये हा दावीद तो म्हणतो की मी परमेश्वराला आश्रय केला आहे. मी परमेश्वराचा आश्रय केलेला आहे. जो परमेश्वराच्या आश्रयाखाली आलेला आहे तो सुरक्षित आहे, त्याला कशाची भीती नाही. आणि म्हणून या ठिकाणी दावीद आपल्या मित्रांना, त्याच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना, ज्यांनी हा सल्ला त्याला दिलेला होता की तुमच्या जीवाला धोका आहे, तुम्ही पळून जा, कुठेतरी लपून राहा अरण्यामध्ये, डोंगराकडे. आणि म्हणून दावीद म्हणतो की मी परमेश्वराचा आश्रय केला आहे, तर मग तुम्ही माझ्या जीवाला असे का म्हणता की तू पक्षाप्रमाणे आपल्या डोंगराकडे उडून जा. डोंगराकडे उडून जा याचा अर्थ लपून राहा. आणि हा दिलेला सल्ला हा दाविदाला बोचलेला आहे. अरण्यामध्ये पळून जावे लागले. त्या समयच्या परिस्थितीमध्ये दाविदाने हे स्तोत्र रचलेलं आहे. त्याचे सल्लागार, त्याचे मित्र त्याच्या जवळ होते. आणि त्यांच्या जवळ असल्यावर त्याने म्हटलेलं आहे की माझं भिस्त किंवा माझा भरोसा कोणावर आहे, या माझ्या मित्रांवर, या सल्लागारांवर माझी भिस्त नाही. माझी भिस्त केवळ परमेश्वरावर आहे आणि मी त्यालाच माझा आश्रय केलेला आहे. हा दावीद ज्या भरोशाने जगत होता तो भरोसा देवावरचा भरोसा ठरलेला आहे. जो देवावर भिस्त ठेवतो तो कधी लज्जित आणि फजित होत नाही. कारण त्याला हे जुन्या काळातील या नियमशास्त्रातील सर्व गोष्टी त्याला माहीत होता की जो परमेश्वर आहे, मी नीतिमान आहे, मी धार्मिक आहे, हा त्याला भरोसा होता. आणि परमेश्वर माझी फजिती होऊ देणार नाही, परमेश्वर माझा नाश होऊ देणार नाही, हा भरोसा त्याने ठेवलेला होता. आज आपल्याला या गोष्टींचा विचार करत असताना, मनन चिंतन करत असताना वचन 1 मध्ये जसं दावीद म्हणतो की मी परमेश्वराचा आश्रय केला आहे, आपल्याला डोंगराकडे पळून जाण्याचा सल्ला देणं याचा अर्थ त्यांचं प्रेम आहे आपल्यावर. दाविदाचा नाश होऊ नये, त्याला ठार मारण्यात येऊ नये म्हणून ते बचावासाठी दाविदाला हे सांगत आहेत. परंतु जो परमेश्वर ज्याचा आश्रयाखाली तो आलेला आहे तो देव त्याला सहाय्य करणार, हा भरोसा त्याला होता. मित्रांनी जरी सल्ला दिला तरी असं म्हटलं की मित्रांपेक्षा देवावरच तो विसंबून राहिला, देवावरच. आता आपल्याला ह्या स्तोत्रांचा जर विचार केला तर दाविदाने लिहिलेल्या स्तोत्रांमध्ये वारंवार त्याने या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. स्तोत्र 16:8 वाचलं तर मी आपल्या पुढे परमेश्वराला नित्य ठेवलेला आहे, तो माझ्या उजवीकडे आहे. किती खात्री त्याला आहे की माझ्या समोर, आपल्या पुढे मी परमेश्वराला नित्य ठेवलेला आहे, त्याच्या आश्रयाखाली आलेला आहे, त्याच्या डोळ्यासमोर परमेश्वराला त्याने ठेवलेलं आहे नित्य. म्हणून तो म्हणतो की परमेश्वर माझ्या उजवीकडे आहे, परमेश्वर जवळ आहे, परमेश्वराला आश्रयस्थान मी केलेलं आहे म्हणून मी ढळणार नाही. 1 शमूएल 18 अध्याय 5 ते 8 ही वचनं जर वाचली तर त्या ठिकाणी हा प्रसंग आपल्याला पाहायला मिळतो की दाविदाचा हा प्रसंग ज्यावेळेस त्या यरुशलेममध्ये त्यांनी प्रवेश केला विजयानंतर, सर्व लोक दाविदावर प्रेम करणारे होते. जो योनाथान शौलाचा मुलगा, तो दाविदाचा फार जवळचा मित्र होता. एवढंच नव्हे तर शौलाचे सर्व जेवढे सेवक होते
शौलाच्या घराण्याचे जेवढे लोक होते एवढेच नव्हे तर सर्व इस्रायल लोक, यहूदाचे लोक देखील दाविदावर मनापासून प्रेम करणारे होते. आणि ह्या प्रेमाखातर हा दावीद हा अतिशय तरुण, अतिशय कोवळा, त्याने एवढा मोठा विजय मिळाला, एवढा मोठा पराक्रम केलेला आहे, हे श्रेय त्यांनी त्याला दिलं. आणि म्हणून हा शौल त्याचा द्वेष करू लागला. स्तोत्र 18 आणि 6 मध्ये प्रेमास्तव त्याचा जीव वाचविण्याकरता त्याला पळून जाण्याचा सल्ला जे देत होते, पण दाविदाने ज्याचा आश्रय केलेला होता तो देवच होता. देवाच्या आश्रयाखाली तो आलेला आहे. हा सल्ला, हे मित्र, हे सर्व प्रेम त्यावर त्याने भिस्त टाकली नाही. म्हणून तो सर्व परिस्थितीत खंबीरपणे उभं राहू शकत होता. एवढ्या संकटात, एवढ्या परीक्षा प्रसंगामध्ये तो इतका खंबीरतेने उभा राहिला कारण त्याने परमेश्वराला आपल्या जीवनात आश्रयस्थान केलेलं होतं. परमेश्वर माझ्या जवळ आहे, माझ्या उजवीकडे आहे, एवढा भरोसा आणि खात्री त्याला होती. आणि म्हणून तो म्हणतो की मी परमेश्वरासमोर खंबीरपणे उभे राहू शकतो. आज आपण विश्वासणारे म्हणून आपल्या आलेल्या विपत्तीमध्ये, परीक्षा प्रसंगामध्ये, कसोटीमध्ये आपले मित्रमंडळी कदाचित अशा प्रकारचे सल्ला मसला देऊ शकतात, परंतु आपण त्या मनुष्यावर भिस्त ठेवण्यापेक्षा देवावर भरोसा ठेवणं हे फार आवश्यक आहे. स्तोत्र 144:1 मध्ये त्या दाविदाने म्हटलेलं आहे, देव माझ्या हातास लढाव्यास शिकवत आहे, देव माझ्या बोटांना युद्ध कला शिकवत आहे. म्हणजे देव मला कशा प्रकारे लढावं, कशा प्रकारे युद्ध करावं हे देव मला शिकवत आहे. मला काही गरज नाही कोणाची. याचा अर्थ आपण विश्वासणारे जर देवावर भिस्त ठेवत आहोत तर देव आम्हाला अचूक मार्गदर्शन करतो. देव आम्हाला या युद्धामध्ये, या परीक्षा प्रसंगामध्ये आम्ही कसं लढावं, कशा प्रकारे विजय मिळवावा याचं ज्ञान तो देव आपल्याला पुरवतो. दुसऱ्या वचनामध्ये, कारण पहा दुर्जन धनुष्य वाकवित आहेत, सरळ मनाच्यांना अंधारात माराव्यासाठी दोरीला तीर लावित आहेत. जरी असे असले तरी तो म्हणतो मी स्वतः पडून राहील. स्तोत्र 57:4 ही वचनं जर वाचले, हा शत्रू कितीही प्रकारे माझ्या विरुद्ध गराडा घालू, किती प्रकारचे धनुष्यबाण ते वाकवत, तीर धरू, अंधारामध्ये मारवासाठी दोरीला तीर लावित आहेत. याचा अर्थ चोहो बाजूने संकट आलेले आहेत, त्या संकटाने मला घेरलेलं आहे, तरी मी स्वतःहून पळून राहील. याचा अर्थ मी निश्चिंत राहील. आणि ही खात्री दाविदाला होती की देव मला वाचवणार, देव माझ्या बरोबर आहे. वचन 7 मध्ये पण तोच आपल्याला दिसतं की कारण दावीद देवासमोर नीतिमान आहे आणि देवाला तर नीतिमत्व प्रिय आहे. नीतिमान याचा अर्थ कारण परमेश्वर न्यायी आहे, त्याला नीतिमत्व प्रिय आहे. सरळ असलेल्याला त्याचे दर्शन होईल. जो सरळतेने वागतो, धार्मिकतेने नीतिमत्वाने वागतो, असं म्हटलं की परमेश्वराला त्या नीतिमानाला त्याचे दर्शन होईल. त्याला आपल्या डोळ्यासमोर जर त्याने ठेवलेलं आहे तर माझ्यासमोर माझं लक्ष त्याच्याकडे जाईल. ह्या संकटाकडं, या शत्रूकडं, ह्या माझ्यावरती टपलेल्या लोकांकडे माझं लक्ष कधीही जाणार नाही. तर मी स्वतःला आजमावेल, काय मी नीतिमान आहे, का मी धार्मिकतेने देवाच्या इच्छेप्रमाणे चालणार आहे का. तर हे नीतिमत्व ज्याला प्रिय आहे त्या देवाला, त्या नीतिमान लोकांना देखील तो सर्व संकटामध्ये सोडवणार हा त्याला पूर्ण भरोसा होता. स्तोत्र 64:3-6 जर वाचलं तो म्हणतो, जरी त्यांनी कपटाची योजना केली तरी देव त्यांच्यावर तीर सोडेल, ते अकस्मात घायल होतील, कारण देव दाविदाच्या पक्षाचा आहे. जर परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे मी कशाला भिणार. देव अकस्मात त्यांना घायल करेल. जे पण माझे द्वेष्ट आहेत, जे माझे शत्रू आहेत, जे माझ्यावर टपलेले आहेत, जे कपटाची योजना करत आहेत, देव त्या सगळ्यांचा नाश करणार आहे. आणि म्हणून असं म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी स्तोत्र 64:7 मध्ये तो दाविदाला भरोसा आहे की परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे. आज आपल्याला या परिस्थितीमध्ये
सर्व जग एका बाजूला, आणि जर देव माझ्या बरोबर आहे तर आम्ही बलाढ्य आहोत, महाशक्तिमान आहोत. 3ऱ्या वचनामध्ये तो म्हणतो की आधारस्तंभच ढासळले तर नीतिमान काय करणार. त्याचं उत्तर 4थ्या वचनामध्येच त्याने दिलेलं आहे की परमेश्वर आपल्या मंदिरात आहे, परमेश्वराचे राजासन स्वर्गात आहे, त्याचे नेत्र मानवास पाहतात, त्याच्या पापण्या त्यास आजमावितात. जर देव आपणास अनुकूल असल्यास आम्हाला प्रतिकूल कोण. पौलाने देखील रोमकराच्या पत्रामध्ये त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ह्या जगातले लोक द्वेष्टे, छळणारे, याकडे जर आपण पाहिलं तर आमच्या बाजूने कोण आहे? परमेश्वर आहे, आणि तोच आमच्या पक्षाचा आहे, तोच आम्हाला अनुकूल आहे. तर आम्हाला प्रतिकूल कोण असणार. आज आपल्याला या मन्नामध्ये, या वचनांमध्ये बारकाईने जर विचार केला तर अनेक रहस्य, अनेक गोष्टी समजून येतात. जुन्या करारामधले उदाहरणं आहेत. नहम्याच्या पुस्तकामध्ये 6वा अध्याय 11 वचनामध्ये देवाने नहम्याला अशा भयंकर परिस्थितीमध्ये उभा केलेला आहे. जी परिस्थिती आपल्याला माहित आहे की तो राजवाड्यामध्ये असताना लोकांकडून विचारपूस करायची की माझे लोक, माझा देश, ते येरुशलेम देवाचं नगर कसं आहे. आणि ज्यावेळेस नहम्याला ही परिस्थिती समजली, अरे त्या वेशी पण जाळलेल्या आहेत, ते कोट ढासळलेले आहेत, लोक मोठ्या दुर्दशेत पडलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये नहम्याने विचार केला, तो रडला, पश्चाताप केला, आणि अनेक दिवस उपवास प्रार्थना केल्यानंतर देवाने त्याला पाठवलं त्या भयंकर परिस्थितीमध्ये उभं राहण्यासाठी. आणि मोठं अवघड काम त्याने हाती घेतलं. 52 दिवसात त्याने पूर्ण केलं. त्याच्यावर किती प्रसंग आले त्याला देखील अशा प्रकारचा सल्ला दिलेला आहे. आणि तो देखील नहम्या 6:11 मध्ये म्हणतो, माझ्यासारख्या मनुष्याने पळून जावे काय. अरे हे माझे विरोधक, हे शत्रू टपलेले आहेत, माझी निंदा नालस्ती करत आहेत, आणि मित्रमंडळी त्याला सल्ला देत आहेत पळून जावं म्हणून. तो म्हणतो माझ्यासारख्या मनुष्याने, ज्याला देवाने या परिस्थितीमध्ये उभा केलेला आहे, अशा परिस्थितीला भिवून आम्ही पळून जाऊ नये. हबक्कुकाच्या पुस्तकामध्ये 2:20 हे वचन जर वाचलं तर विश्वासाच्या परीक्षेमध्ये देव पवित्र मंदिरात आहे हे हबक्कुक पाहतो. कारण आपल्याला माहिती आहे की परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे, सर्व धरित्री त्यासमोर स्तब्ध राहो. आपल्या जुन्या चर्चमध्ये ते वचन अगदी समोरच लिहिलेलं होतं. परमेश्वर सर्व परिस्थितीमध्ये सदैव आपल्या पवित्र मंदिरात आहे. आणि देव पवित्र मंदिरात आहे याचा अर्थ यशायाचा आपण जर विचार केला, यशाया 6वा अध्याय आणि पहिल्याच वचनामध्ये ज्यावेळेस हे इस्रायल राष्ट्र उद्ध्वस्त होण्याची परिस्थिती आलेली आहे, अशा स्थितीमध्ये राजा मरण पावलेला आहे. आणि या भयानक उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये यशाया मंदिरामध्ये गेला, त्यावेळेस देव त्या आसनावर विराजमान झालेला त्याला दिसलेला आहे. आणि यशाया देवाला त्या आसनावर पाहतो, त्यावेळेस तो म्हणतो हाय हाय, म्हणजे देव इतका पवित्र आहे, तो इतका समर्थ आहे. आणि अशा परमेश्वराला मी पाहिलेलं आहे, त्याच्या समोर मी किरकोळ आहे, मी पाती आहे. आणि असं म्हटलं की त्या यशायाने त्या ठिकाणी पाप कबूल केली, देवाने त्याचा पाप दोष काढून टाकला. आणि आपल्याला माहित आहे की ह्या सर्व स्तोत्रांमध्ये किंवा या वचनांकडून आम्हाला दिलासा मिळतो. स्तोत्र 11 आणि 4 मध्ये प्रभूचे आसन स्वर्गात आहे. देव त्या स्वर्गामध्ये सिंहासनारूढ आहे, पृथ्वी हे त्याचं पादासन आहे, त्याच्या पायाखाली आहे. याचा अर्थ तो सर्व समर्थ देव आहे, सर्व जगाचा प्रभू आहे, तो स्वर्गामध्ये आहे. तो आमचा देव आहे, त्याच्या आश्रयाला मी आलेलो आहे, तो माझ्या बरोबर आहे. आणि जर देव आपल्या बरोबर आहे तर आपल्याला भिण्याचं कारण नाही. तो संकटातून, शिक्षेतून देव आम्हाला महान धडे शिकवतो, हे त्याने त्या स्तोत्रामधून आपल्याला प्रगट केलेलं आहे. वचन 5 मध्ये नीतिमानांना कसाच लावतो, याचा अर्थ जी कसोटी, जे काही प्रसंग आपल्यावर येतात, आपण घाबरून जाऊ नये,
संकटे, छळ, आपत्ती ही आमच्यावर येणं ही आपण धन्यता समजली पाहिजे. पेत्राने देखील आपल्या पत्रामध्ये वारंवार या गोष्टी लिहिलेल्या आहेत, याकोबाने लिहिलेल्या आहेत. नाना प्रकारच्या प्रसंगाने तुमची परीक्षा होत असताना तुम्ही धीर धरा. परमेश्वर नीतिमानांना कसाच लावतो, कसाच लावून. आता स्तोत्र 17:3, 26:2, 66:10 असं म्हटलं की हे जे नीतिमान लोक आहेत, जे धार्मिकतेने चालणारे लोक आहेत, त्यांना कसोटी लावण्यासाठी सोन्याची परीक्षा आज्ञेने केली जाते. हे प्युअर अगदी शुद्ध सोनं आहे का? वारंवार भट्टीमध्ये, वारंवार त्या विस्तावामध्ये, आग्नीमध्ये त्याला टाकलं जातं आणि अधिक प्युअर बाहेर येतं, शुद्ध होऊन. आज आमचा विश्वास पारखला गेला पाहिजे, आमच्या विश्वासाची परीक्षा झाली पाहिजे. त्यानंतर आम्ही त्या कसोटीस उतरल्यानंतर अतिशय मजबूत, आम्ही बलवान बनून खंबीर दृढ बनतो. आणि म्हणून स्तोत्र 7:9 मध्ये आमच्या अंतःकरणाचा तो ठाव घेतो. आम्ही परीक्षेत उत्तीर्ण व्हावे ही त्याची इच्छा आहे. देव आम्हाला विनाकारण टाकत नाही संकटात, विनाकारण आम्हाला आपत्तीत परिस्थितीमध्ये टाकत नाही, तर तो आमची परीक्षा होऊ देतो. जसं देवाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा होण्यासाठी सैतान त्याला अरण्यामध्ये घेऊन गेला. त्या परीक्षेमध्ये तो उतरला, त्याने त्या सैताना हरवलं. आज आपण या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपल्याला हे प्रसंग येतात, त्यावेळेस जुन्या काळातील अनेक धडे आपण डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. स्तोत्र 105 हे स्तोत्र फारो आणि त्याचे सैन्य आणि इस्रायल राष्ट्र यांचा उल्लेख त्या ठिकाणी. मिसर देशातून बाहेर पडत असताना त्यांचा पाठलाग करणारं हे सैन्य, हा फारो, असं म्हटलं की देवाच्या लोकांना देवाने बाहेर काढलं. फारो आणि त्याची सेना, फारोचं सर्व सैन्य, हत्ती, घोडे, सगळं त्या मध्ये देवाने नष्ट केलं. जे आपल्यावर आणणारे परिस्थिती आहेत, छळणारे लोक आहेत, आपला पाठलाग करणारे, देव त्यांची परिस्थिती उलटून टाकलो, देव त्यांचा नायनाट करतो. आणि म्हणून देवाच्या लोकांचा कैवार घेणारा आमचा प्रभू आहे, तो आपल्या क्रोधाचा मारा आमच्या शत्रूंवर करणार आहे. निर्गम 9व्या अध्यायामध्ये आपल्याला ती घटना माहिती आहे. आणि मग परमेश्वर न्याय आहे, त्याला नीतिमत्व प्रिय आहे, सरळ असलेल्या लोकांना तो दर्शन देणार आहे. आज आम्ही नीतिमत्वाची आवड धरली पाहिजे. परमेश्वरावर आपण प्रेम केलं पाहिजे, म्हणजे परमेश्वर देखील नीतिमानांवर प्रेम करणारा देव, तो आमच्यावर प्रेम करेल. दाविदाला ही मोठी आशा होती, म्हणून तो म्हणतो की मी नीतिमान ठरवून मला तुझ्या मुखाचे दर्शन घडव. ज्या अंतःकरणाशी शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. आज आम्हाला या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की आमच्या विश्वास परीक्षेच्या काळामध्ये आम्ही डगमगू नये. जरी आमची कसोटी घेतली जात आहे, आमच्यावर आलेल्या ह्या परीक्षा आहेत, कधी कधी परीक्षा घेणारा कोण असतो? शत्रू असतो. येशू ख्रिस्ताची परीक्षा घेणारा शत्रूच होता. आमची परीक्षा पाहणारा इस्रायल लोकांना देवाने कोणाकडून परीक्षा घेतली? जे शत्रू राष्ट्र आहेत त्यांनी त्यांना छळलं, त्यांना गुलाम बनवलं. कधी कधी आम्हाला आमच्या शत्रूंपासून आपली परीक्षा होते, पण त्याच्या लोकांना कसाच लावण्याकरता देव त्यांचा उपयोग करतो. कदाचित आपला उपयोग, आपल्यासाठी देव त्यांचा उपयोग करत आहे, कारण आमची परीक्षा व्हावी. आम्ही सोन्यापेक्षा अधिक बावनकाशी सोन्यापेक्षा शुद्ध बनून बाहेर निघावं, तावून सुलाखून आम्ही बाहेर पडावं, ही देवाची इच्छा आहे. आणि मग याकोब म्हणतो की पहिल्या अध्यायामध्ये, याकोबाच्या पत्रामध्ये 2 ते 4 वचनामध्ये, परीक्षेत उतरल्यावर आम्हाला जो मिळणारा मुकुट आहे, जी प्रशंसा, जे गौरव आम्हाला मिळणार आहे, त्यासाठी ते कारणीभूत होणार आहे. म्हणून हे चांगल्यासाठी आहे. कोणतीही तात्कालिक शिक्षा आम्हाला आनंदाची वाटत नाही, पण नंतर त्याचा परिणाम तो आमच्यासाठी सुखदायी असा आहे. देव आम्हाला या वचनांमध्ये, या म्हणण्यामध्ये, या स्तोत्राच्या द्वारे आशीर्वाद देव. थँक्यू. परमेश्वराचं मी धन्यवाद मानतो आणि पाळसाहेब आपले देखील मनपूर्वक आभार मानतो आजच्या पवित्र वचनाच्या या सेवेसाठी. आपण सुंदरसं पवित्र वचनातून मार्गदर्शन केलं, मनन चिंतन दिलं.
आजचं मनन आम्हाला हे शिकवतं की परमेश्वरावरती भाव ठेवणाऱ्यांना परमेश्वर आधार आहे, परमेश्वर सहाय्य करणार आहे. त्याच्यावरती भरोसा टाकू आणि आपलं जीवन त्याच्या सहभागितेमध्ये जगत राहूया. नित्य प्रार्थना आपले विषय आहेत, ते घेऊन आपण प्रार्थना करणार आहोत. सोबतच आज ज्यांचे वाढदिवस आहे त्यापैकी निमृत ठाकूर यांचा वाढदिवस आहे. मंडळीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. त्यांची देखील प्रार्थनेत आठवण करूया. सोबतच प्रार्थना विनंती. मी रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब आपणाला विनंती करेन, कृपा करून आपण पुढे यावं, प्रार्थना करा. प्रार्थना करू आपण. हे आमच्या पवित्र प्रेमळ स्वर्गीय पित्या, जो तू स्वर्गामध्ये आहे, अनादी काळापासून सिंहासनारूढ असलेल्या आमच्या पवित्र पित्या, तू आमच्यावर प्रीती केली युगारंभापूर्वी आणि तू आपला पुत्र आमच्यासाठी देऊन टाकलास. आणि म्हणून प्रभू आम्ही मनापासून धन्यवाद देतो, स्तुती करतो. प्रभू येशूच्या द्वारे येणाऱ्या कृपेच्या योगे प्रभू आज आम्ही तुझ्या समक्षतेमध्ये आहो. या सकाळच्या समयी तुझी जिवंत वचने जी सदा सर्व काळसाठी आहे, ती पवित्र वचनाचे योगे तुझ्या दासाकरवी तू आमच्या संगती बोललेला आहे. हो प्रभू, त्या काळामध्ये आणि आजच्या काळामध्ये देखील प्रभू नीतिमान तुझा धावा करतात आणि तुझ्या समक्षतेमध्ये धावतात आणि तुझ्या पंखाच्या छायेमध्ये त्यांचं रक्षण होतं सदैव सर्व काळसाठी. म्हणून मी धन्यवाद देतो. जे वचन तुझ्या दासाकरवी दाविदाच्या जीवनामधून जो एक बोध प्रभू आमच्यासमोर आणलेला आहे, त्याबद्दल प्रभू मी मनापासून धन्यवाद देतो. ही जीवनाची वचने आहे, आमच्या आध्यात्मिक जीवनाच्या प्रभू वाढीसाठी आहे, मार्गदर्शनासाठी आहे. आणि ज्यावेळेस आम्ही विश्वासाने ती वचने स्वीकारतो त्यावेळेस तुझं वचन प्रभू नवीन रीतीने आमच्या संगती आजच्या परिस्थितीमध्ये आमच्या जीवनासाठी आम्हाला बोध करतं, मार्ग दाखवतं. म्हणून धन्यवाद देतो. ज्या लोकांनी ऑनलाईनमध्ये तुझं वचन ऐकलं त्या सर्व प्रियजनांना तू मोठा आशीर्वाद दे. आजच्या सहभागितेमध्ये तुझे सर्व प्रिय दास आणि तुझे निवडलेले सर्व प्रियजन तुझं वचन प्रभू आम्ही ऐकत असताना आम्हाला लागणारी कृपा तू पुरवली, म्हणून धन्यवाद देतो. प्रभू आज आम्ही विशेष प्रार्थना करतो. मागील दिवसामध्ये ज्या आमच्या प्रार्थना तुझ्यासमोर होत्या आणि आम्हाला पर्जन्याची गरज होती ती आम्हाला पुरवली, त्याबद्दल प्रभू मी धन्यवाद देतो. प्रभू येशू, मी प्रार्थना करतो जे वयोवृद्ध आहे, ज्यांना प्रभू उतारवयामध्ये तुझ्या कृपेची गरज आहे, या उतारवयामध्ये शक्ती क्षीण होत असताना तुझ्या वचनाप्रमाणे तू म्हटलेलं आहे की तुम्ही उतारवयामध्ये तुमचं वय अधिक होत असताना मी तुम्हाला सोडणारा परमेश्वर नाही. तर या वयामध्ये जे तुझे दास वयोवृद्ध आहे, वयोवृद्धपणाकडे वाटचाल करत आहे, जे वयोवृद्ध आजारी आहे, त्या सर्वांसाठी प्रभू माझी प्रार्थना आहे की तुझी कृपा त्यांना तू पुरीव. सर्व व्याधीमुक्त करणारा परमेश्वर तू आहे आणि ते सर्व भार प्रभू तू घे आणि त्यांना या दिवसामध्ये त्यांचा आधार हो आणि त्यांना तू आरोग्य दे. प्रभू मी प्रार्थना करतो सर्व जे डॉक्टर्स नर्सेस सेवा करतात त्या सर्व सेवा कार्यासाठी, ती सर्व सेवा तू आशीर्वादित कर. ती सेवा तुझी आहे आणि तू आशीर्वादित कर अशी मी प्रार्थना विनंती करतो. प्रभू मी प्रार्थना करतो निमरोद अजित ठाकूर यांचा वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवसाच्या या दिवसासंबंधाने आम्ही धन्यवाद देतो. येणाऱ्या वर्षामध्ये तुझी कृपा त्यांना लाभो आणि तू त्यांना चालव अशी मी प्रार्थना विनंती करतो. पुन्हा एकदा माझ्या प्रेमळ स्वर्गीय पित्या मी धन्यवाद देतो तुझ्या सर्व चांगुलपणाबद्दल, तुझ्या सर्व अद्भुत कृत्याबद्दल आणि तुझ्या अनंत उपकाराबद्दल मी धन्यवाद देतो. आणि ही प्रार्थना उपकार स्तुतीसह मी येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन.
शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि LP वळवी पाळक साहेब मग आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास होणं सोडितो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता, इथे जमलेल्या तुझ्या सर्व प्रिय दासांबरोबर, ऑनलाईनमध्ये ज्या प्रियजनांनी तुझं वचन ऐकलं त्या सर्व प्रियजनाबरोबर, देवाची प्रिय मंडळी आणि निवडलेल्या राष्ट्र इस्रायल्याबरोबर प्रभू येशू तू येईपर्यंत असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी, येशू पवित्र तू शुद्ध मज करी, तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्या देखील 10 वाजता आपण ऑनलाईन असूया. उद्याचं जे मनन चिंतन आहे ते सन्मान्य LP वळवी पाळक साहेब यांच्याकडून आहे. सर्वांना सलाम.